हाय फ्रेंड्स, नमस्ते. इंडियन आहार मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. 3 चमचे तेल मी घेतलेलं आहे. ही खिचडी रेग्युलर आहे, उपवासासाठी नाही, नाहीतर मी ह्याच्यात साजूक तूप घेतलं असतं. आता यामध्ये टाकते 1 चम्मच भरून जिरे. जिरे थोडे तडतडायला लागले की यामध्ये मी टाकणार आहे एक 4-5 वाटलेल्या हिरव्या मिरच्या आहेत. हे आपण चांगलं असं हलवून घेऊया तेलामध्ये. मिरचीचा तिखटपणा त्यामध्ये सगळा उतरेल. आता यामध्ये मी टाकते 2 उकडलेले बटाटे. बारीक चिरलेले बटाटे आहेत, जे मी उकडून घेतले. ते सुद्धा आपण चांगले असे परतून घेणार आहोत तेलामध्ये. थोडेसे हे परतल्यानंतर यामध्ये मी एक काकडी चिरलेली आहे. ही काकडी टाकणार आहे. काकडीतलं पाणी हाताने पिळून काढून ही काकडी यामध्ये टाकते. आणि ही सुद्धा बटाट्याबरोबर आपण परतून घेणार आहोत. परतताना मध्ये आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ काकडी आणि बटाट्याला चांगल्या प्रकारे लागावं म्हणून आपण परत एकदा परतून घेणार आहोत. हे असे 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हा भिजवलेला साबुदाणा, हा रात्रभर भिजवलेला आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून हा असा मोकळा चांगला साबुदाणा भिजून घेतला आहे. हा 1 मोठी वाटी साबुदाणा होता. त्याचबरोबर आता हा दाण्याचा कूट आहे, हा टाकते. हा सगळा नाही टाकणार मी, अर्धा कुंडा दाण्याचा कूट टाकलेला आहे. हे सगळं आपण छान एकजीव मिक्स करून घेणार आहोत. आता थोडं थांबून मी परत यामध्ये थोडंसं मीठ अजून टाकणार आहे. जवळजवळ अर्धा टेबलस्पूनच्या पेक्षा थोडं जास्त मीठ टाकलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून मी ह्याला चांगली वाफ घेणार आहे. आणि त्या दरम्यान गॅस अगदी स्लो ठेवणार आहे, जेणेकरून आपली खिचडी करपू नये याकरता. तीन 4 मिनिटं होऊन गेलेत. आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढून पाहूया की आपली खिचडी कशी झाली. ही छान याला वाफ आलेली आहे आणि आपली खिचडी ही रेडी आहे. तुम्ही बघू शकता थोडा हिचा कलरही चेंज झालेला आहे. आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एखाद दुसरा दाणा असा दाबूनही बघू शकता. अशा प्रकारे आपली साबुदाण्याची ही खिचडी आहे, ही रेडी आहे. ही तुम्ही लिंबू बरोबर सर्व करू शकता.
अशा प्रकारे ही साबुदाण्याची खिचडी मी तयार केलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे माझ्या ह्याच्यामध्ये YouTube चॅनल मध्ये जाऊन कमेंट्स करा, लाईक करा आणि माझे चॅनल सबस्क्राइब करा।